मुंबई शिंदेची शिवसेना भाजपचं जागावाटपाचं सूत्र ठरलं। भाजप 137 तर शिंदेची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार। मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत। ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडी सोबत युती, तर अजितदादा स्वबळावर लढणार। नवी मुंबईत महायुतीत तुटली। शिंदेच्या शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून स्वबळाचा नारा, डावलला जात असल्याचा भाजपवर आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंनी उदय सामंतांना तातडीने पुण्याला पाठवलं। शिंदेंचा पुण्यातील नेत्यांना निरोप, सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार। पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी आग्रही। पुण्यात काँग्रेस ठाकरेंची सेना आणि मनसेची युती। काँग्रेस 100 तर ठाकरेंची शिवसेना 65 जागा लढणार। ठाकरेंची सेना 65 जागांपैकी 21 जागा मनसेला देणार। पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची युती। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 आणि पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार, तर पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिन अहिर यांची टीका। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। मुंबईत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। मुंबई पालिकेसाठी काँग्रेसकडून 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। काँग्रेसकडून आतापर्यंत 139 उमेदवारांची नावं जाहीर। पहिल्या यादीत 87 उमेदवारांना संधी। कोल्हापुरात निवडणुकीतील मतदार यादीत घोळ। अजूनही मतदार यादीत 250 ते 300 मयत लोकांची नावं। माजी दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकरांचेही यादीत नाव। नववर्षात पहिले 5 दिवस थंडीचे। मुंबईचा पारा 17 अंशावर, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश शहरं 10 अंशावर स्थिर। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपी पक्षाच्या प्रमुख खलिदा जिया यांचं निधन। वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। जिया यांच्या निधनानं बांगलादेशातील राजकारणात शोककळा।